नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा भाग भावनांचा संघर्ष, अहंकाराची टक्कर आणि प्रेमासाठी चाललेला हट्ट या सगळ्यांनी भरलेला असा आहे. देशमुखांच्या घरी संध्याकाळची प्रार्थना सुरू असते. सगळे घरचे शांतपणे देवापुढे उभे असतात. आरती सुरू असते. प्रत्येकजण आरती घेत असतो. मात्र पार्थ काहीसा दूर, गप्प आणि विचारात हरवलेला उभा असतो. काव्या स्वतः पुढे येते आणि पार्थला आरती देते. त्या क्षणी वातावरण थोडंसं नरमलेलं असतं. पण रम्याची एंट्री सगळं बदलून टाकते. रम्या थेट काव्याला ढकलते आणि जुन्या गोष्टी आठवण करून देत पार्थला चिडवण्याचा प्रयत्न करते. ती सांगते की काव्यामुळेच त्याला त्रास सहन करावा लागला. भूतकाळ विसरू नकोस असंही ती ठणकावून सांगते. पण पार्थ स्पष्ट शब्दात सांगतो की तो काहीही विसरलेला नाही. उलट 16 डिसेंबरला जे घडलं ते तो कधीच विसरू शकत नाही असं सांगतो. तो सगळ्यांना इथून निघून जाण्यास सांगतो. या सगळ्या गोंधळानंतर अचानक वास्तव उलगडतं आणि कळतं की हे सगळं रम्याचं स्वप्न होतं. रम्या गोंधळून इकडे तिकडे पाहते. काव्या तिच्यासमोर उभी असते आणि तिला स्पष्ट सांगते की तिच्या मनात जे काही सुरू आहे ते कधीच पूर्ण होणार नाही. रम्या आणि काव्या यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध होतं. रम्या ठामपणे सांगते की पार्थ कधीच काव्याशी बोलणार नाही. यावर काव्या आत्मविश्वासाने चॅलेंज देते की पार्थ स्वतःहून तिच्याशी बोलेल. दोघींमध्ये थेट चॅलेंज लागते. इकडे दुसरीकडे जीवा आणि नंदिनीची गोष्ट वेगळ्याच वळणावर पोहोचते. जीवा रिक्षा सजवून नंदिनीसमोर उभा असतो. त्याची ही हटके स्टाईल पाहून नंदिनीचे वडील संतापतात. राग, टोमणे आणि तणाव वाढतो. घरात मोठा गोंधळ निर्माण होतो. पण जीवा हार मानणाऱ्यातला नाही. तो ठरवतो की तो 21 दिवस याच घरासमोर रिक्षात राहणार आणि नंदिनीला मनवणार. थंडी, डास, लोकांची नजर कशाचीही त्याला पर्वा नसते. नंदिनी त्याला बालिशपणा करू नकोस असं सांगते. रागावते, तिथून निघून जाते. पण नकळत ती मागे वळून पाहते. हाच तो क्षण असतो जिथे जीवाला तिच्या मनातलं प्रेम कळून जातं. परत देशमुखांच्या घरी काव्या एक भन्नाट कल्पना घेऊन येते. ती एक गोंडस मांजराचं पिल्लू घेऊन येते आणि त्याला देशमुखांचा बोका असं नाव देते. तिची ही मजेशीर, प्रेमळ आणि थोडीशी खोडकर ॲक्टिंग मानिनी काकूंना प्रचंड आवडते. काव्याचा आत्मविश्वास, तिचं प्रेम आणि तिची जिद्द पाहून मानिनी काकूंचं मन पूर्णपणे जिंकलेलं दिसतं. सासू आणि सुनेचं नातं इथे आई मुलीसारखं होत जातं. काव्या भावूक होऊन सांगते की कठीण प्रसंगी ही मानिनी काकूंनी तिला सोडून दिलं नाही. हे ऐकून दोघींच्याही डोळ्यात अश्रू येतात. इकडे जीवा सोशल मीडियावर थेट व्हिडिओ टाकतो, जो जगासमोर उघड सांगतो की तो आपल्या बायकोसाठी लढतोय आणि तिचं मन जिंकण्यासाठी काहीही मर्यादा ठेवणार नाही. हा व्हिडिओ पाहून सगळेच थक्क होतात. नंदिनीला मोठा धक्का बसतो. शेवटी काव्या ठामपणे म्हणते की जसं जीवा नंदिनीचं मन जिंकणार आहे तसंच तीही पार्थ देशमुखांचं मन जिंकणार आहे. आता प्रश्न एकच आहे, पार्थला काव्याची प्रेमाची जाणीव होणार आहे का? जीवाचं 21 दिवसांचं मिशन यशस्वी होईल का? हे सगळं आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणून मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं चॅनल नवीन आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा रिव्ह्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या भागामध्ये.